राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। मुख्य ब्रह्माचा निश्चयो नानामतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चयो बोलिलासे श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोधातील पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे। इथे पहा, आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की इथे आधीच्या जवळजवळ 3-4 ओव्यामध्ये समर्थांनी निश्चय शब्द वापरलेला आहे। विषय वेगवेगळे दिलेत, त्याच्या ठिकाणी काही शुद्ध शब्द वापरलाय, काही ठिकाणी मुख्य शब्द वापरलाय। भक्ती, उपदेश, स्वरूप, देव, ब्रह्म, उपासना, हे सगळे वेगवेगळे शब्द आहेत। वेगवेगळ्या अर्थांनी भरलेले शब्द आहेत, पण एकच शब्द सातत्यानं वापरलेला आहे, एकच शब्द कॉमन ठेवला आहे आणि तो सातत्यानं ठेवलेला शब्द म्हणजे निश्चय। निश्चयात्मका बुद्धी ही परमार्थासाठी बुद्धी आवश्यक आहे, बुद्धी आवश्यक आहे असं म्हणणारे बुद्धिवादी कितीतरी सारखे ओरडत असतात। त्यांना ओरडणंच म्हणतो आम्ही, पण बुद्धीच्या नावाखाली असं ओरडून चालत नाही। नुसती ओरडल्यानं बुद्धी प्रगट होते असं नाही। एक दृष्टांत आपल्याला सांगतो म्हणजे लक्षात येईल की नुसतं ओरडण्यानं काय होतं, ओरडण्यानं कुठलं काम साध्य होतं असं नाही। पौर्णिमेचा चंद्राकडे बघून 2-4 कुत्रे सारखे भुंकत होते मोठमोठ्यानं। त्यांनी रात्री सुरुवात केली, चंद्र वरती आल्यानंतर ते प्रकाश सगळीकडे पसरलेला आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये चंद्राकडे बघताय तर भो 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 मोठ्यानं ओरडताय। सगळी शांतता घालवली हो त्यांनी, सगळी अशांतता, सगळीकडे शांतता राहिलीच नाही। सगळ्या कुत्र्यांच्या आवाजाने सगळी शांतता भंग पावली। एक शहाणा कुत्रा होता, तो बाजूला बसून सगळं पाहत होता की का ओरडतायत। तो काही त्यांच्यामध्ये सहभागी झाला नाही। त्यांनी त्याच्या ओरडण्याला पाठिंबा दिला नाही, बाहेरूनही दिला नाही पाठिंबा, सहभागी पण झाला नाही त्याच्यामध्ये। त्यांनी आपलं अपक्ष म्हणून बाजूला राहण्याची भूमिका घेतली, पाठिंबा नाही, कुणालाच पाठिंबा नाही, त्या ओरडणाऱ्याला नाही आणि काहीच नाही, आपला बाजूला बसून बघत होता। आणि पाठीमागे बसून बघत होता आणि त्यांनी पाहिलं की हे सगळे ओरडतायत, सगळी शांतता भंग पावतीये। काय झालं, त्याच्यातला थोडासा बराच वेळ झाल्यानंतर त्याच्यातला मी जागा झाला, त्याच्यातला मूळ स्वभाव जागा झाला आणि तो त्या कुत्र्यांच्याकडे गेला आणि तो त्याला म्हणाला, अरे कशाला ओरडतायत, कशाला तुम्ही आरडाओरडा करतायत, त्या चंद्राकडे बघून ओरडून काही होणार आहे का? चंद्राचा प्रकाश तुमच्यामुळे काही कमी होणार आहे का, जास्ती होणार आहे का? काय समजावून सांगितलं। कुत्र्यांनी त्याचं ऐकलं, बुवा कसं ऐकलं मला माहीत नाही, पण ऐकतात कधीतरी म्हणे कुत्री असून। ऐकलं आणि शांत बसले। पण ज्यांनी ते सांगितलं ना, ज्या कुत्र्याने सांगितलं तुम्ही शांत बसा, कशाला तुम्ही ओरडताय, तो कुत्रा ओरडून ओरडून ते सांगत होता बरं का, तुम्ही शांत बसा, तुम्ही शांत बसा। आणि हा ते शांत बसल्यानंतर रात्रभर हा कुत्रा ओरडत होता, तुम्ही शांत बसा, तुम्ही शांत बसा। त्यांना शांत बसवलं, त्यांच्या ओरडण्यानं भंग पावलेली शांतता ह्यांनी शहाणपणा मध्यस्थी करून ती घालवायचा प्रयत्न केला, पण हाच ओरडत बसला। माणसाचं कसं होतं की माणूस बुद्धिवादी माणूस आहे ना, हा असा नुसतं ओरडून चालत नाही, तर मुख्य ब्रह्माचा निश्चय ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, ब्रह्मतत्वाचा निश्चय ज्याच्यामध्ये आहे,
निश्चय शब्दावरती मी आत्ता बोलत होतो की हा निश्चय शब्द, ब्रह्माचा निश्चय माझ्या अंतःकरणामध्ये निश्चित झाला पाहिजे. नुसता नव्हे नव्हे, तो ब्रह्माचा निश्चय माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर झाला पाहिजे. आणि तो स्थिर झालेला निश्चय जो आहे तो मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय. सगळी मतांतरे, मतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला, समर्थांनीच म्हटलंय. तो मतांचा गलबला नको, नाना मतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. या ग्रंथात काय सांगितलंय याची समर्थ इथे आपल्याला प्रचिती देत आहेत. ते सांगतायत की इथे ब्रह्माचा निश्चय कसा असतो ते सांगितलं. त्याच्यानंतर भक्ताचा निश्चय कसा असतो ते सांगितलं. मत आणि मतांचा निश्चय कसा असावा ते सांगितलं. मत म्हणजे राजकारणातली मतं नाही, माझं भगवंताबद्दलचं मत, त्या मतावरती समर्थ ठाम आहेत. आणि ते मत महत्वाचं हो, ते शाश्वत मत आहे, टिकणारं मत आहे. ते काही असं ठराविक 5 वर्षाच्या कालावधीसाठीचं मत नाही आहे. अखंड आयुष्यभर भगवंताबद्दल माझं चांगलं मत राहणं आणि मी ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आणि ते मत समर्थांना इथे अपेक्षित आहे. म्हणून मत शब्द आल्यामुळे थोडासा खुलासा केला की मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो. वेगवेगळी प्रकारची मतांतरं आपल्याला पाहायला मिळतात आणि परमार्थामध्ये थोडी जास्त असतात. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मी कोण आहे सगळ्यात महत्वाचं. मी मोहनभाऊ रामदासी. अरे कोण विचारतो तुला? तुला तुझ्यातलं तत्व कळेपर्यंत तुझ्या नावाला अर्थ नाही, तुझ्या बघण्याला, तुझ्या पाहण्याला, तुझ्या स्वरूपाला, तुझ्याला कशालाही अर्थ नाहीये. मी कोण हा निश्चय बोलिला असे. इथे काय सांगितलंय दासबोधामध्ये? मी कोण आहे याची ओळख, त्याचा परिचय, त्याचं ज्ञान या ग्रंथामध्ये परिपूर्णतेनं भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तोच समर्थांचा समर्थ उपदेश आज या ठिकाणी आपण श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.